स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला आशीर्वाद द्यायला बसलो नाही. आज मी तुझ्या मनात लपलेला एक प्रश्न बाहेर काढायला आलो आहे. तू अनेकदा हसतोस, लोकांशी बोलतोस, सगळ्यांसमोर आनंदी असल्याचा आव आणतोस, पण रात्री जेव्हा एकटाच असतोस तेव्हा तुझं मन तुलाच विचारतं, माझी किंमत नेमकी कोणाला आहे? हा प्रश्न तुला आतून खातो आहे. तुला वाटतं तू सगळ्यांसाठी करतोस, पण वेळ आली की सगळे दूर जातात. तू कोणासाठी रडतोस, पण तुझ्यासाठी रडायला कोणी उरत नाही. मग तुझा विश्वास हळूहळू माणसांवरून उठतो. पण बाळा, एक गोष्ट समजून घे, तुझी किंमत दुसऱ्यांनी ठरवायची नसते, ती तू स्वतःच्या कर्माने ठरवायची असते. लोक तुझं कौतुक करतील म्हणून चांगलं काम करू नकोस. लोक टाळ्या वाजवतील म्हणून प्रामाणिक राहू नकोस. तू जे करतोस ते माझ्या साक्षीने कर, कारण लोकांची नजर बदलते पण माझी नजर बदलत नाही. आज मी तुला एक वेगळं काम सांगतो. आज दिवसभरात तुला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे नीट बघ. कोणीतरी हसत असेल पण आतून तुटलेला असेल, कोणीतरी रागात असेल पण त्यामागे वेदना असेल, कोणीतरी शांत असेल पण त्याच्याकडे बोलायला कोणी नसेल. म्हणून कोणाचाही न्याय लगेच करू नकोस. बाळा, माणूस शब्दांनी नाही तर त्याच्या जखमांनी बदलतो. तूही बदलला आहेस, कारण आयुष्याने तुला शिकवलं आहे. पण मला एक वचन दे, तुझ्या वेदनांचा वापर दुसऱ्यांना वेदना देण्यासाठी करू नकोस. जगाने तुला कठोर बनवलं म्हणून तू निर्दयी होऊ नकोस. तुझं मन अजूनही स्वच्छ ठेव, कारण स्वच्छ मनातच माझा निवास असतो. आणखी एक गोष्ट, तुला वाटतं की तुझं नसीब दुसऱ्यांपेक्षा कमी आहे, पण तुला जे मिळालं नाही त्याचाच तू विचार करतोस. जे मिळालं आहे त्याची कधी मोजदाद केलीस का? श्वास आहे, कुटुंब आहे, काम करण्याची ताकद आहे, प्रार्थना करण्यासाठी मन आहे, हे सगळंही माझंच देणं आहे. कृतज्ञता शिक बाळा. ज्या दिवशी तक्रारी कमी होतील त्या दिवशी आनंद वाढेल. आजपासून एक नवीन नियम बनव. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी मला धन्यवाद दे. मोठ्या गोष्टी नसल्या तरी चालतील. एखादं हसू, एखादी चांगली बातमी, एखादा शांत क्षण. हळूहळू तुला जाणवेल की तुझं आयुष्य रिकामं नव्हतंच, तू फक्त चुकीच्या गोष्टीकडे पाहत होतास. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा तुला वाटेल की आता कोणीच माझं नाही, तेव्हा डोळे मीट आणि माझं नाव घे. कारण माणसं साथ सोडू शकतात, परिस्थिती बदलू शकते, वेळ फिरू शकते, पण माझा हात तुझ्या डोक्यावरून कधीच हटणार नाही. जर तुझ्या मनात श्रद्धा जिवंत असेल तर तू चालत राहा. घाई करू नको. स्वतःची तुलना कोणाशी करू नको. तुझा मार्ग वेगळा आहे म्हणून तुझा प्रवासही वेगळा आहे. मी तुझ्या पुढे चालत नाही, मी तुझ्या मागेही चालत नाही, मी तुझ्या सोबत चालत आहे. हे विसरू नकोस बाळा. आजचा दिवस संपेल, उद्याचा दिवस उगवेल, पण तुझ्या मनात श्रद्धेचा दिवा कायम पेटता ठेव. कारण जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही. जिथे विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतो. आणि जिथे माझं स्मरण असतं तिथे आशा कधीच संपत